नमस्कार मैत्रिणींनो. जर महिला रोज केस विंचरतात, प्रत्येक महिला रोज केस विंचरते आणि केस विंचरताना आपले काही केस खाली पडतात, तुटतात किंवा काही केस गळतात किंवा आपण केस बांधताना आपले केस तुटतात. तर हे केस जर आपले इतरत्र पडले किंवा इतरत्र कुठे आपण टाकून दिले तर त्याचे वाईट परिणाम आपल्या जीवनावरती होत असतात. हिंदू धर्मशास्त्रात समुद्रशास्त्र नावाच्या पुस्तकात याचा उल्लेख होतो. या पुस्तकात महिलांबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. यात महिलांच्या चालण्या बोलण्यापासून त्यांच्या साज शृंगारापर्यंत सर्व महत्त्वाच्या गोष्टींची माहिती दिली आहे. समुद्रशास्त्र असे सांगते की महिलांचे जर तुटलेले केस असतील, इतरत्र पडले तर त्याचा काय आपल्या जीवनावरती परिणाम होतो ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. लांब सडक केस असणे तर सर्वांनाच आवडते. त्याचबरोबर स्त्रीचं संपूर्ण सौंदर्य केसामध्ये लपलेलं असतं. ज्या स्त्रीचे लांब सडक मोठे केस असतात तिचे सौंदर्य खुलून दिसतं. पण त्याचबरोबर आपले केस, बऱ्याच स्त्रियांचे केस गळत असतात आणि आपण काही वेळेस केस इतरत्र फेकून देतो, पण त्याचे गंभीर परिणाम आपल्या आयुष्यावरती होत असतात. तर आपण सर्वात आधी पाहूया की केस धुवायचे कधी. काही वेळेस आपण चुकीच्या वेळी केस धुतल्याने सुद्धा त्याचा आपल्या जीवनावरती वाईट परिणाम होतो. बघा, मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी या दिवशी जर तुम्ही केस धुवत असाल तर चुकूनही तुम्ही या दिवशी केस धुवू नका. या दिवशी जर तुम्ही केस धुवत असाल तर आपल्या कुंडलीतील जे ग्रह आहेत बघा, राहू, केतू आणि मंगळ, हे ग्रह कमकुवत होतात आणि त्याचा परिणाम आपल्या जीवनावरती होत असतो. त्यामुळे चुकूनही आपण या दिवशी केस धुवायचे नाहीत. त्याचबरोबर बघा, अमावस्या, पौर्णिमा आणि एकादशी या दिवशीही आपण केस धुवायचे नसतात. त्याचबरोबर आपल्याला मंगळवार, शनिवार आणि गुरुवार, अमावस्या, पौर्णिमा आणि एकादशी या दिवशी आपल्याला केस तर धुवायचे नसतात. त्याचबरोबर या दिवशी आपल्याला केस कापायचेही नसतात. कारण केस धुणे किंवा कापणे या दिवशी आपण वर्ज्य मानले आहे. कारण की ज्योतिषशास्त्र असं सांगतं की या दिवशी चंद्र उंच किंवा नीच स्थितीत असतो. त्यामुळे तो आपल्या मनावर आणि मेंदूवरती परिणाम करू शकतो. त्यामुळे त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावरती होत असतो. त्यामुळे आपण या दिवशी चुकूनही केस कापायचे नाहीत आणि धुवायचे नाहीत. आणि समुद्रशास्त्र असं सांगतं की ज्या महिलांचे केस लांब सडक असतात, लांब असतात, त्या महिलांवरती विशेष माता लक्ष्मीची कृपा असते. समुद्रशास्त्रामध्ये असं सांगितलं जातं की महिलांनी कधीच केस कापायचे नसतात. तरीसुद्धा काही महिला केस कापत असतात. तर या महिलांनी केस कापल्यावरती कुठे टाकायचे किंवा या केसांचं काय करायचं हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेऊयात. बघा, तुम्हाला जर केस कापायचे असतील, कुठल्याही महिलेला केस कापायचे असतील तर तुम्ही शुक्रवारच्या दिवशी आवर्जून केस कापा किंवा शुक्रवारच्या दिवशी तुम्ही केस धुवा. कारण की शुक्रवार हा माता लक्ष्मीचा दिवस आहे आणि या दिवशी माता लक्ष्मीची कृपा आपल्यावरती होत असते. त्यामुळे तुम्ही शुक्रवारच्या दिवशी केस धुवू शकता किंवा कापू शकता. तर हे केस कापलेले असतात किंवा आपले केस, आपण केस बांधतो, विंचारतो, त्यावेळेस आपले केस बघा खाली पडलेले असतात, गळत असतात. तर हे केस आपल्याला इतरत्र कुठेही फेकायचे नसतात. ते केस जर आपले कोणाच्या पायाखाली आले किंवा हे केस जर आपण असेच इकडे तिकडे टाकून दिले तर त्या केसावरती बघा, जे मांत्रिक असतात, ते जादूटोणा करणारे असतात, ते त्यांची शक्ती प्रदान करण्यासाठी, ते सिद्धीसाठी ते केसांचा वापर करतात. महिलांच्या केसांचा वापर केला जातो किंवा आपल्यावरती त्याचा वाईट परिणाम आपल्यावरती होतो. बघा, काही महिला खूप सतत आजारी असतात, चिडचिड असते, काही निगेटिव्हिटी असते, तर काही वेळेस त्या गोष्टी घडलेल्या असतात. त्यामुळे आपले केस कुठेही तुम्ही इतरत्र फेकू नका किंवा तुम्ही आपले जे केस विंचरलेले आहेत ते असेच कुठेही टाकून देऊ नका. तर ते केस आपल्याला काय करायचे असतात, तर ते केस आपल्याला डस्टबिनमध्ये तुम्ही टाकायचे नाहीत. जर टाकायचे असतील तर तुम्ही त्याच्यावरती थुंकायचं. त्याच्यावर तुम्ही थुंकला तर कोणी त्याच्यावरती जादूटोणा, मंत्रतंत्र करत नाही. तर त्यामुळे तुम्ही ते केस थुंकून डस्टबिनमध्ये टाकू शकता किंवा त्याचबरोबर तुम्ही हे केस जमीनमध्ये, मातीमध्ये पुरू शकता. आता बघा, रोजच ह्या गोष्टी करणं शक्य नसतं. त्यामुळे तुम्ही सर्व केस एकत्र एका पॉलिथिनमध्ये एका ठिकाणी
साचवून ठेवले आणि तुम्ही जेव्हा वेळ मिळेल तेव्हा हे सर्व केस एकत्र घेऊन जर तुम्ही जमीनमध्ये मातीमध्ये पुरले तरी चालण्यासारखं आहे, किंवा हे सर्व केस एकत्र ठिकाणी जमा करून त्याच्यात थुंकून तुम्ही नंतर डस्टबिनमध्ये टाकून दिलं तरी चालतं. बघा, रोजच्या जीवनामध्ये, धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येकालाच, प्रत्येक महिलेलाच की केस रोज पुरून टाकणे, मातीमध्ये टाकणे किंवा थुंकणे रोज शक्य होत नाही. तर तुम्ही हे सर्व केस एकत्र जमा करून जरी थुंकून डस्टबिनमध्ये टाकले तरी चालतील, किंवा तुम्ही मातीमध्ये, जमिनीमध्ये पुरून टाका. फक्त आपले केस इतरत्र कुठेही फेकून देऊ नका. किंवा बघा, आपलं सहज महिलांचे केस, हल्ली खूप सारे महिलांचे केस गळत असतात, केस गळती होत असते, त्यामुळे आपले केस इतरत्र पडत असतात आणि ते आपल्या मनीध्यानी काही नसतं, पण त्या गोष्टी घडतात. जर असे काही लोक असतील तर त्यांच्या हातामध्ये जर असे केस आले त्यांच्याकडे, तर ते नक्कीच त्याच्यावरती मंत्र सिद्ध करतात, जादूटोणा करून ते त्यांची शक्ती वाढवण्याचा प्रयत्न करतात आणि त्याचा गंभीर परिणाम आपल्या आरोग्यावरती होत असतो. त्यामुळे महिलांनी चुकूनही केस तर कापू नका. अगदीच तुम्ही कापत असाल तर शुक्रवारच्या दिवशी तुम्ही आवर्जून केस कापा. किंवा केस धुण्यापाठीमागे सुद्धा खूप सारं शास्त्र आहे. आपण जर इतर दिवशी जर केस धुतले, जसं की शनिवारी, गुरुवारी आणि मंगळवारी, या दिवशी जर तुम्ही केस धुवत असाल तर त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावरती होतोच, त्याचबरोबर आपल्या आर्थिक स्थितीवरती सुद्धा होत असतो. त्यामुळे तुम्ही या दिवशी चुकून सुद्धा केस धुवू नका. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे सोमवारच्या दिवशी जर तुम्ही केस धुवत असाल आणि केस कापत असाल तर भगवान शिवाचा दिवस असतो. या दिवशी जर तुम्ही केस कापले, धुतले, तर त्याचा परिणाम आपल्या पतीच्या यशावरती म्हणा किंवा पतीच्या जीवनावरती होत असतो. त्यांच्या कामामध्ये अडीअडचणी येत असतात. त्यामुळे सोमवारच्या दिवशी सुद्धा तुम्ही चुकूनही केस धुवायचे नसतात आणि कापायचे नसतात. मंगळवारच्या दिवशी जर तुम्ही केस धुतले किंवा केस कापले तर आपल्या कुंडलीतील जो मंगळ ग्रह आहे तो मंगळ ग्रह कमजोर होतो, कमकुवत होतो. त्यामुळे त्याचा परिणाम आपल्या जीवनावरती होत राहतो. त्याचबरोबर शनिवारी, गुरुवारी आणि रविवारी या दिवशीसुद्धा आपल्याला केस धुवायचे नसतात आणि कापायचे नसतात. शनी, राहू, केतू हे जे ग्रह आहेत आपल्या कुंडलीतील, ते ग्रहसुद्धा कमकुवत होतात आणि ते ग्रह आपल्या जीवनावरती त्याचा वाईट परिणाम होतो. त्यामुळे आपल्याला केस या दिवशी तर चुकूनही केस धुवू नका आणि केस कापू नका. गुरुवारच्या दिवशी जर तुम्ही केस धुतले किंवा कापले तर तुम्ही बऱ्याच ठिकाणी ऐकलेही असेल आणि बऱ्याच ठिकाणी तुम्हाला ही माहिती असेल की गुरुवारी महिलांनी केस धुवायचे नसतात. कारण की आपल्या कुंडलीतील जो गुरुग्रह आहे तो गुरुग्रह आपला कमकुवत होतो. त्यामुळे आपला गुरुग्रह प्रबळ करण्यासाठी गुरुवारच्या दिवशी आपण आवर्जून पिवळे वस्त्रही घालतो आणि त्याचबरोबर आपण केस धुवायचे नसतात आणि बऱ्याचशा आपल्या घरातील काही गोष्टी असतात त्या आपण गुरुवारच्या दिवशी करत नाही. तर अशाच आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये जे काही माहिती सांगितली ती माहिती आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा आणि अजून आपल्या माता भगिनीपर्यंत, मैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनल आपल्या सबस्क्राईब करा. आणि काही शंका असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा.